15-20 मिनिटं तरी असं म्हणजे ते स्फोट चाललेला. काही प्रत्यक्षदर्शी महिला आहेत त्या सांगतायत की नेमकं काय काय घडलं आणि त्यांनी सुद्धा तिथं म्हणजे स्थानिकांनी सुद्धा मदतीचा प्रयत्न केला ज्यावेळेला उडून पडले ना ते काही आज सुद्धा त्यांना करता आलं नसेल. ते खूप दुःखद वाईट. पावणे 9च्या दरम्यान विमान आला. आम्ही पाहिलं असं पलटी चाललं होतं ते आणि खाली असं धडकलं आणि त्याबरोबर ते बॉड्या दोन्ही पण बाहेर पडल्या. चेहरा तर काहीच दिसत नव्हता, फक्त अशी बॉडी मोठा चेहरा काहीच दिसत नव्हता, बॉडी फुगलेला त्यातच बॉडी होती. मग ते नंतर नाशी साईडला ते स्फोट झाला आणि उडून पडल्यानंतर बॉडीच पडली, म्हणजे अशी हीच झालेली बॉडी, डेड बॉडी पडली. बॉडी म्हणजे असं दादाची बॉडी काढताना आम्ही दादा आहे ना गॉगलवर आणि वॉचवर ओळखलं दादा सेट म्हणून. मग ती पहिली दादांची बॉडी काढली आम्ही, पहिली दादांची बॉडी काढली. किती वाजता 8:45 बरोबर झालं. 8:45. तुम्ही स्थानिक असते? हा इथले स्थानिक आहेत. सांगा काय ते विमानाने सकाळी 2 गिरट्या घातल्या, एकदम खालून विमान गेलं आणि ज्यावेळेस टेकअप होणार त्यावेळेस क्रॉस मध्ये झालं. क्रॉस होऊन खाली धावपट्टी सोडून खाली पडलं आणि डायरेक्ट स्फोट झाला.